वन विभाग आणि रजिस्ट्रार या पाचही संस्था ज्या सरकारच्या आहेत त्या सगळे तुम्ही जनतेची मुस्कटदाबी करून हे मस्ती चालवलेली आहे। किती दिवस करणार तुम्ही? किती दिवस सत्तेच्या? मला सांगा, तुमचं जर योग्य असेल, जिल्ह्यामध्ये मोजण्या होतात की नाही? एकच आहे, सासवलीचीच मोजणी आहे, का लागतात पोलीस? अशा पद्धतीनं लोक विरोध का करतात? कुठे मोजणीमध्ये विरोध होतो बघितला, एखादा हकदार असतो, एखादा त्याचा तात्विक भांडण असतो तो असतो, पण शेकडोच्या संख्येनं लोक जेव्हा रस्त्यावर उतरतात त्यावेळी तिथे अन्याय झालेला आहे। लोकांचे तुम्ही हक्क पायदळी तुडवताय आणि सत्तेच्या आणि प्रशासनाच्या जोरावर ही मस्ती करताय तुम्ही। नाही, तुम्हाला याचं हे बघा, तुम्ही सत्तेच्या जोरावर किती मस्ती करा, मी परत परत सांगतो, नियतीचा न्याय हा होणारच आहे। जे पाप तुम्ही जे करताय ना ते तुमच्या वाट्याला येणार, ते चुकणार नाही तुम्हाला। ठीक आहे, आज काय ती मस्ती करा, काय ती दादागिरी करा, केसेस घाला, लोक आंदोलन करतात, लोक रस्त्यावर उतरतात, त्यांची बाजू काहीतरी आहे म्हणून उतरतात ना। मी कणकवलीवरून आता जवळजवळ 100 किलोमीटरच्या पलीकडे अंतर आहे, मी रोज येतो। काय येतो? या जनतेचं जे दुःख आहे मला दिसतंय, हे सगळं तुम्ही खोटं करताय, पैसे खाऊन सगळं चाललेलं आहे। आणि हे सिंधुदुर्गाला भुसणावा नाही, तुमच्या खात्याला भुसणावा नाही। एक दिवशी चौकशी लागेल ना, सगळे लाल, कोण राहणार नाही। अनेक गोष्टी सत्ता लोकांनी सगळ्या बघितल्या, सगळी सत्तांतरं बघितली, मी पण अनेक सत्ता बघितल्या, त्यामुळे सत्ता मला माहिती आहे, मंत्री थोड्या दिवसाचा, 5 वर्षानंतर बदलतो, परत दुसरं येणार। पण चुकीचं जे आहे ना, ते कागदावरचं जे रेकॉर्ड आहे ते तुमच्या कपडावर राहणार। मयत लोकांना तुम्ही नोटिसा बजावल्या, ज्यांचं नाव आहे ना त्यांना, जे मेले त्यांना बजावल्या, कशा काय बजावल्या? नाही, हो, मेलेल्या माणसाला मला सांगा, वारसदारांनी आहे ना त्यांच्या वारसांची नावं लावा म्हणून मागे पण सांगितलं आपण, मला पण सांगितलं सगळ्यांना। मला एक सांगा, मोजणी बंद होते, विरोध झाला की जेव्हा नाही होत काय चला माझ्या घराकडे मोजणी करायला माझा शेजारी विरोध केला बंद होते, काय सांगता तुम्ही? लोक जेव्हा त्यांचे जे हक्क आहेत, जेव्हा अर्जदार विरोध करू, तुमच्याकडे आदेश आहेत कोर्टाचे, दिवाणी कोर्टाचे आदेश आहेत मोजणीचे आदेश तुमच्याकडे? काय लावलंय तमाशा? पोलिसांना आपलं बोलवता, त्याला घेता आणि मग चोरी करणार तुम्ही, आणि त्याच्यावर पोलीस चोराला सपोर्ट पोलिसांचा। हे फेन्सिंग केलंय त्या दिवशी केलं गवारेड्याने, आणि पूर्ण जंगलात फेन्सिंग केलंय, गवारेडे जाणार कुठे? मग ते गावातच राहतात। उत्तर द्यायचं देत नाही, काय करू नका। ठाकरे साहेब, लोकांची हरकत आहे, त्या दिवशी पण होती तेव्हा तुम्ही पहिल्या मोजणीला आला होता, आता लोकांची हरकत आहे, मोजणी होऊ नये अशी आमची सगळ्या सासवडीतल्या ग्रामस्थांची मागणी आहे। मोजणी झाल्याशिवाय हिस्सा कसा मोजताय तुम्ही? हो, पण सामायिक जमिनीमध्ये, सामायिक जमीन आहे ना ही, 1250 एकर आहे ना, इथं हिस्सा ठरलेला नाही, धडे वाटप झालेलं नाही, आकारफोड पत्रक झालेलं नाही, कोणाची कुठची जमीन आहे ठरलेलं, मग तुम्ही कसली मोजणी करता? पत्रक आता होईल नाही, तुम्ही काही कराल, तुम्ही बसून खोटं काही कराल, ते तुम्हाला मान्य आहे, जनतेला मान्य नाही, शेतकऱ्याला माझ्या मान्य नाही। तुम्ही खोटं करू नका। सामायिक जमिनीचा पोट हिस्स्याची मोजणी तुम्हाला करताच येत नाही, आहेत का दिवाणी न्यायालयाचे आदेश? कुठे? दाखवा मला, दाखवा। हो ठाकरे, माझ्याशी बोलताय, जबाबदारीने बोलला, दाखवा आदेश, दाखवा। दिवाणी न्यायालयाचे आदेश दाखवा। दाखल केली होती केस, आता हो ती केस म्हणते, आदेश दाखवा, आदेश दाखवा। त्याच्यावर कोर्टामध्ये तुमची जमीन असती तर दिला असता, तुमची जमीन दिला असतं मोजायला। जे हिस्सेदार आहेत त्यांचा विरोध आहे, त्यावेळी तुम्ही हे थांबवा, मोजणी करायची नाही ना, मोजणी करता निघून जायचं। माझी विनंती आहे, मोजणी होऊ द्या। तुमची विनंती, तुम्ही कोण? तुमची विनंती? आम्ही मालक, जमिनीचे मालक आपल्याला कळणार हो, आम्ही जमिनीचे मालक, हे शेतकरी माझ्या जमिनीचे मालक आहे, या जमिनीचे मान्य आहे, मालक आहेत सगळे, मग संबंध काय? आमचा विरोध आहे,
कागदावरती मालक आहे आम्ही. जमीन दाखवा, वहिवाट काय दाखवा, कुठे दाखवा, हे काय जमिनावरही आहे ना. तुम्ही काय करता? थांबा, तुम्ही अन्याय करू, आम्ही सहन करायला पाहिजे. हे बघा, खरेदीवर मालकीचा जो हक्क आहे, तुम्ही किती मोजणी करा, मालकीचा हक्क माझ्या शेतकऱ्यांचा जाणार नाही. तुम्ही समजू नका. कुठे तुम्ही फॉरेनला जरी दुबईला जरी नेऊन विकलात 3.5 कोटी रुपये एकर, तरी ती विक्री होऊ शकत नाही. बोगस त्याच्यातही जाणार तुम्ही बांधून. मी तुम्हाला आज सांगतो, गुगलला सर्च करा आता. तुमच्या ऐका 2 मिनिटं, तुमच्या गुगलला सर्च करा. आता मी इथं आहे, गुगल आहे ना तुमच्याकडे, सर्च करा द ओरिजिन सासोली, ऑक्सिन सासोली मारा. जमीन विकत घ्यायची आहे म्हणा तुम्हाला, काय रेट आहे बघा, 3.5 कोटी रुपये एकरचा रेट आहे. काढा, मारा, इथं मारा, जनतेच्या पुढे. नाही म्हणजे काय, थांब ना, आम्ही मालक म्हणजे शेतकरी, म्हणजे मी त्यांच्या प्रतिनिधी बोलतो, मी कोण मालक नाही. हे सगळे शेतकरी मालक आहे. या शेतकऱ्यांची जमीन परदेशामध्ये गुगलवर कशी विकली जाते? 3.5 कोटी रुपयाने. याला किती रुपयाची बिचारीने विकली? 300 एकर काय ती काय 400 एकर विकली. त्या विक्री केल्याशी आमचा काय संबंध नाही. त्यांनी विकली, त्यांना पटलं, त्यांनी विकली. त्यांनी 1 लाख रुपये एकरने विकू दे, नाही तर 50,000. मधल्या एजंटने किती गावते त्याच्याशी आमचा काय संबंध आहे. ऐका, माझा पूर्ण बोलणं ऐका. 1250 एकरचा प्लॉट आहे, होय ना रे, जवळजवळ 300 एकर ज्यांनी विकली, 300 एकर तुमची तुम्ही घ्या, आमचा काय संबंध नाही. सामायिक जमिनीतला आधी हिस्सा ठरवा, वाटप ठरवा, हक्क कुठची वाटणी ती ठरवा, आणि बाकीची जमीन माझ्या शेतकऱ्यांची द्या ना परत. सगळं काय करताय तुम्ही? 1250 एकरवर तुम्ही माहिती घेताय. तुम्ही मोजताय काय ते पहिल्यांदा सांगा.